नमस्कार. तिखट गोड मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाची इडली आणि डोसा. तुम्हा सर्वांना माहिती आहे येत्या रविवारी महाशिवरात्री आहे. त्या दिवशी बहुतेक करून सर्वांचा उपवास असतो. तर त्यासाठी मी इथे 2 वाटी भगर घेतलेले आहे. त्याला वरई पण म्हणतात आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता वरई आणि साबुदाणा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि किमान 5 ते 6 तास त्याला छान भिजू घालायचं. आता 5 ते 6 तास झालेले आहे. आता वरई आणि साबुदाणा छान भिजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे साबुदाणा छान मऊ झालेला आहे. आता काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये वरई, साबुदाणा आणि थोडंसं दही घालून त्याची छान पेस्ट करून घ्यायची. थोडं पाणी घालायचं. मग आपलं छान बॅटर तयार होतं. इथे बघा बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. जसं आपलं तांदळाचं आणि उडीद डाळीचं असतं तसंच बॅटर तयार झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. आता ह्या बॅटरचे तुम्ही इडली करू शकता, डोसे करू शकता, अप्पे करू शकता. आता आधी आपण इडली करायला घेऊ. त्यासाठी इडलीचं पात्र घ्यायचं आणि थोडं त्यात पाणी घालायचं आणि छोटीशी लिंबाची फोड टाकायची. त्याने काय होतं, आपलं इडली पात्र काळं होत नाही. आता इडलीचा साचा घ्यायचा, त्यामध्ये छान तेल लावून घ्यायचं आणि आपण जशी नॉर्मल इडली करतो ना, सेम तशीच नॉर्मल इडली करायची आणि खरंच इडली खूप छान होते. इडलीचं बॅटर घालायचं आणि साधारण 10 ते 12 मिनटं मध्यम आचेवरती त्याला वाफ काढून घ्यायची. आता झाकण ठेवून घ्यायचं. आता बघा 10 मिनटं झालेली आहे आणि आपली इडली तयार आहे. तुम्ही बघू शकता जशी आपली नॉर्मल इडली होते ना, सेम तशीच होते. चवीला पण खूप चांगली वाटते आणि त्याला छान जाडी पण येते, स्पंज येतो. मी तुम्हाला दाखवते. बघा इथे इडलीला छान जाडी आलेली आहे, स्पंज आलेला आहे, ती मऊ झालेली आहे आणि चवीला तर खूप छान लागते. आता आपण डोसे करूया. त्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचं, छान गरम होऊ द्यायचं, थोडंसं तेल लावायचं आणि बॅटर टाकायचं. आता आपण इथे काय करतोय, पेपर डोसा नाही बनवत आहोत. इथे आपण स्पंज डोसा बनवत आहोत. त्याच्यामुळे ना बॅटर खूप पसरवायचं नाही. थोडं बॅटर फक्त टाकायचं आणि त्याला छान जाडी येऊ द्यायची. पण पॅन हा पूर्ण गरम झालेला पाहिजे. जर पॅन कमी गरम असेल तर जाडी येत नाही. मग काय करायचं, कधी कधी पहिला होत नाही, पण दुसरा तिसरा आपला छान होतो. आता बघा तुम्ही इथे डोशाला छान जाडी येत आहे. आता छान जाडी आली की मग त्याला फ्लिप करायचं. तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडने छान त्याला कलर आलेला आहे. असाच कलर हवा असतो. आता 2 ते 3 सेकंद साधारण त्याला गरम याच्यावरती शिजू द्यायचं दुसऱ्या साईडनी आणि मग काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इतका छान झालेला आहे. खूप छान जाडी येते तुम्ही बघू शकता आणि मऊ होतो आणि खायला तर भन्नाट लागतो. आता आपण इडली आणि डोशासाठी चटणी करून घेऊया. त्यासाठी शेंगदाणे घ्यायचे, त्याला छान भाजून घ्यायचं. मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे टाकायचे, त्यामध्ये थोडंसं दही घालायचं, जिरं घालायचं आणि मिरची घालायची. कुणाला जमत असेल तर तुम्ही कढीपत्ता घालू शकता, कोथिंबीर घालू शकता. पण ही उपवासाची चटणी आहे त्यामुळे आपण हे सर्व घालत नाही. थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. जर तुम्हाला पातळ हवी असेल तर जास्त टाका. तुम्ही इथे बघू शकता कन्सिस्टन्सी इतकी छान बनलेली आहे चटणी. तर आपली उपवासाची इडली आणि डोसे तयार आहे. तुम्ही याचे अप्पे पण टाकू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.